आपण बघतोय मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो दिवसेंदिवस लांबणीवर जातोय। मात्र आता 14 तारीख समोर आली आहे तरी सुद्धा महत्त्वाचा मुद्दा गृहमंत्री पदाचा आहे, कारण गृहमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये अजूनही घोड अडल्याची माहिती आहे आणि विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती सामना दिली आहे। त्याचं कारण म्हणजे काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यात होते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईमध्येच होते। मात्र दोघांची कोणतीच भेट झालेली नाहीये किंवा कोणती चर्चा सुद्धा झाली नाहीये। त्यामुळे गृहमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये अजूनही वाद आहे, हीच चर्चा आहे। गृहमंत्री पदावर शिवसेनेने आपला दावा कायम ठेवलाय तर भाजप मात्र गृहमंत्रीपद देण्यासाठी तयार नसल्याचं कळत आहे। या संदर्भात सर्व सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, एकीकडे आपण बघितलं होतं उपमुख्यमंत्री पद घेऊ मात्र गृहमंत्री पदही मिळायला पाहिजे अशी भूमिका जी आहे ती शिंदे गटाची होती। त्यांनी आता उपमुख्यमंत्री पद तर स्वीकारलंय, मात्र गृहमंत्री पद त्यांच्याकडे जाणार का, काय सध्या राजकीय वर्तुळामध्ये चाललेलं आहे? तू म्हणाले गृहमंत्रीपद शिवसेनेकडे जाणार का यावरती अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे। कारण शिवसेनेची आग्रही भूमिका आहे की उपमुख्यमंत्री पदाबाबत गृहमंत्रीपद देखील शिवसेनेला हवं आहे, त्यासाठी शिवसेनेची कठोर भूमिका आहे। मात्र दुसरीकडे भाजप देखील पूर्णपणे आग्रही आहे, गृहमंत्रीपद त्यांनाच हवंय अशी भाजपची भूमिका आहे। मात्र यामुळे मंत्रिमंडळ विस्तार कुठेतरी रखडला आहे का, यामुळे चर्चांना आता ओढा मिळालेला आहे। कुठेतरी काल 2 दिवसापूर्वी विशेष अधिवेशन संपलं आणि त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारावरून बैठक होण्याची शक्यता होती, मात्र तशी बैठक कोणतीही बैठक शिंदे नेत्यांमध्ये झाली नाही। काल दिवसभर एकनाथ शिंदे हे ठाण्यातच राहिले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत होते, त्या दोघांमध्येही कोणती भेट किंवा कोणती चर्चा झाली नाहीये। मंत्रिमंडळ विस्तारावरून जर का पाहायला गेलं तर अवघ्या काही दिवसातच नागपूरचं हिवाळी अधिवेशन आहे, तत्पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणं गरजेचं आहे। त्यामुळे सगळ्याच नजरा त्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागलेल्या आहेत। मात्र निश्चितच सूरज, खरं तर जे महत्वाचे मंत्रिपद आहे अर्थ खातं, गृह खातं, या खात्यांसंदर्भात काय नेमका महायुतीचा निर्णय असतो हे बघणं महत्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी।